महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेला काल 10 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे। 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत 12वीच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून यासाठी लाखो विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत। अशामध्ये या परीक्षा व्यवस्थित पार पडाव्यात यासाठी बोर्डाने जोरदार तयारी केली आहे। बीड जिल्ह्यामध्ये अनेकदा कॉपी पुरवल्याचे गैरप्रकार समोर आले आहेत। अशामध्ये पुन्हा एकदा पहिल्याच दिवशी राज्य सरकारच्या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडल्याचे समोर आले आहे। चौसाळा येथील एका परीक्षा केंद्रात इंग्रजी विषयाच्या पहिल्या पेपरादरम्यान पालकांनी विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी महाविद्यालयाच्या भिंती आणि खिडक्यांवर चढण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार प्रशासनाने तैनात केलेल्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला आहे। विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी म्हणून प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन भरारी पथके, दक्षता समित्या आणि जिल्हा व तालुका स्तरावर स्वतंत्र कंट्रोल रूम उभारल्या होत्या। तरीही काही पालकांनी निर्भयतेने कॉपी पुरवण्याचा प्रयत्न, ज्यामुळे कॉपीमुक्त अभियान फोल ठरल्याचे दिसून आले आहे। बीड जिल्हा आधीही परीक्षांमध्ये होणाऱ्या कॉपी प्रकरणामुळे चर्चेत राहिला आहे। जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले की परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पार पडाव्यात यासाठी प्रशासन कडक उपाययोजना करत आहे। परीक्षा केंद्राच्या परिसरात गोंधळ घालणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल केला जाईल। बीड जिल्ह्यात एकूण 103 परीक्षा केंद्र असून 45,247 विद्यार्थी 10वी आणि 12वीच्या परीक्षा देत आहेत। जिल्हाधिकारी जॉन्सन म्हणाले की प्रत्येक केंद्रावर सतत निरीक्षण ठेवण्यासाठी कंट्रोल रूम, सीसीटीव्ही आणि ड्रोन वापरण्यात येत आहेत। तरीही काही प्रकरणे घडल्याने प्रशासनाला आणखी कठोर पावले उचलावी लागणार आहेत। शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाने या आधी काही केंद्रांवर पालक व नातेवाईकांकडून कॉपी पुरवण्याचे प्रकार आढळले असून त्यावर पूर्णपणे आळा घालण्यासाठी कडक पावले उचलली जात आहेत। जिल्हाधिकारी म्हणाले की विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी परीक्षा पारदर्शक राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला सहन केले जाणार नाही। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।